नमस्कार. आपल्या सर्व सभासदांसाठी आपला जो पुनर्विकास आहे त्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत बनी साहेब. तर बनी साहेब, सर्वात प्रथम पुनर्विकासाचे व्हिडिओ आपण टाकत आहोत की तिथे डिमॉलिशन सुरू आहे, पण त्याबद्दल आणि सध्या आपल्या पुनर्विकासासंदर्भातलं काय चाललंय ते जरा आपल्या लोकांना आपण सांगूया. नमस्कार. आपण हा बरेच 15 दिवसानंतर आपण हा एक व्हिडिओ करतोय. वेळोवेळी आपण सगळे अपडेट देत असतोच. आता सध्याची अपडेट अशी आहे की हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे आपल्याला सप्टेंबरच्या तारखेचे धनादेश मिळाले लोकांना. त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती अविरत सुरू आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम होतं ते EF विंग जे चुकीच्या पद्धतीने बांधली गेली होती. तिचं डिमॉलेशन सुरू होतं. ऑलमोस्ट 80% मला वाटतं ते काम आता झालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती लोकांना दिलेली आहे. त्याच पद्धतीने स्टॉप वर्क विड्रॉवलची लेटर आपण म्हाडाला दिलेले आहे, ते प्रोसेसमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पासाठी जे जागेवरचे लोक आहेत 92 लोक जे होते त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 60 लोकांनी हे खाली करण्यासाठी लेखी संमती दिलेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 15 लोकांनी ऑलरेडी डिमॉलिश झालेले आहे. आणि अनेक अफवा काही गोष्टी लोकांना म्हणजे सांगणार ही होणार नाही, स्टॉपर विड्रॉ होणार नाही, करत 95ची कारवाई होणार नाही, अशा काही अनेक अफवा पसरवल्या असताना सुद्धा लोकांवरती स्वतःवर विश्वास आहे, संस्थेवर विश्वास आहे आणि एकंदरीत ही प्रक्रिया आहे त्याच्यावरती विश्वास असल्यामुळे लोक आजही घरं खाली करतायत, डिमॉलिश करतायत. भाडं आणि कॉर्पस घेऊन त्यांनी शिफ्टिंग केलेलं आहे. ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केलेला आहे, करतायत. अशा परिस्थितीत सुद्धा जे सुजाण लोक आहेत, सुज्ञ लोक आहेत, ते आपलं घरं खाली करतायत. आताच अलीकडेच आपण म्हाडाला 95ची कारवाई करण्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे. 36 लोकांचे 36 लोक जे कॉपरेट करत नाहीत अशा पद्धतीचे आपण नोटीस दिले. जे ट्रान्सपरंट आहे, जे आहे ते आहे. आणि आपण अगोदरच जाहीर केलं होतं की 579 लोकांच्या हितासाठी, प्रकल्पासाठी जे कोणी आडवे येत असतील, जे सहकार्य करणार नाही, त्यांना जी न्याय प्रक्रिया आहे त्याला सामोरं जावं लागेल. आणि विलंब न करता, कुठल्या गोष्टीचा विलंब न करता आपण ती कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे 36 लोकांची नावं आपण म्हाडामध्ये दिलेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यातूनच काही लोकांनी आपल्याला सहमती दर्शवलेली आहे आणि ते लेखी स्वरूपात आपल्याला आपण जे पत्र आपण दिलं त्याची कॉपी प्रत आपण सर्वांसाठी शेअर केलेली आहे, नावं डिक्लेअर केलेली आहेत. आणि त्यातले 5-6 लोकांनी आपल्याला संपर्क केला ऑलरेडी. मला वाटतं 4 लोकांनी लेखी स्वरूपात आपल्याला दिलेत आणि अनेक जण संपर्कात आहेत. काही लोक पोहोचू शकलेले नाहीत, फोनवर बोलतायत. आणि ही प्रक्रिया अविरत चालू राहील. आणि ज्या लोकांना घरं खाली करायची आहेत, मी सर्वांना विनंती करेन, जे कुंपणावरती आहेत, तळ्यात मळ्यात आहेत, तिकडे काहीही होणार नाही. हा प्रोजेक्ट कोणी थांबवू शकणार नाही. अलीकडच्या ज्या म्हाडाच्या बातम्या पाहिल्या असतील, कोणी काही अफवा पसरवत नाहीत. म्हाडाने निश्चित केलेला आहे आणि कोणी म्हाडा असू दे किंवा कोर्ट असू दे, हा प्रोजेक्ट आता कुणीही थांबवण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि त्याच्यासाठी कारणही नाही. 580 लोक किंवा 579 लोकांमध्ये 20-25 लोक जर स्वार्थासाठी विरोध करत असतील तर कुठलीही यंत्रणा, कुठलाही अधिकारी, आणि हे तिथे टॉपला बसलेले IAS अधिकारी आहेत, त्यांनी असे अनेक प्रकल्प, अनेक अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे कुणी अशा भ्रमात असेल, कोणातरी सांगण्यावरून हे अधिकारी हे काम थांबवतील, तर ते काय म्हणतात त्याला, भ्रमामध्ये आहेत. हा भ्रम लवकरच दूर होईल आणि ही सर्व कारवाई होईल. माझी एक विनंती आहे, कारवाई झाल्यानंतर मग रडत बसण्यापेक्षा, आम्हाला दुःख आहे त्या गोष्टीचं, मग ती कारवाई झाल्यानंतर तुम्हाला जर हा प्रस्ताव मान्य नाही म्हणून तुम्ही विरोधात गेलात किंवा असहकार्य केलं, मग कारवाई होईल. त्यावेळेस जमेची जशी बाजू आहे, कॉर्पस आहे, तो मिळालाच पाहिजे. तो मिळेल नाही मिळेल आपल्याला माहिती नाही. त्याचप्रमाणे भाडं एकत्रित मिळतं, ते एकत्रित मिळेल आम्हाला माहिती नाही. कारण पुनर्विकासाचं प्रकल्पाचं जे नुकसान होईल, संस्थेला जो खर्च करायला लागेल किंवा ही प्रक्रिया राबवताना होणारा सगळा खर्च आहे, या संस्था स्वतःवर बर्डन घेणार नाही. तो या सभासदांकडूनच वसूल केला जाईल, हेही नक्की. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगत आलोय की ही जी प्रक्रिया आहे आपण डोळ्याने पाहिलेली आहे. मानसिक त्रास होऊ शकतो, आर्थिक नुकसान होऊ शकतं, घरामध्ये लहान मुलं असतात, वयस्कर मंडळी असतात, त्याची ओढाताण होईल. हे सगळे प्रकार आपण डोळ्याने पाहिलेलं असताना काही लोक कोणाच्या तरी अट्टहासासाठी, अट्टास निवडणी, अट्टास काही कारण नाही, जर असं हे करत असतील त्याचे ते परिणाम ते भोगायला लागतील. अजून एक महत्वाचा विषय आपल्या इथे आज लोकांमध्ये एक अपप्रचार केला जातोय की
आता आज सोसायटीच्या ऑफिसमध्ये प्रशासक बसणार आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरं खाली करू नका, आता जे काय असेल ते प्रशासक येऊन बघतील. तर मला असं वाटतं की हे चुकीचं माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ही खूपच म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. एक प्रॉपर निवडणूक करून आपण त्या जागेवर बसलेलो आहोत. त्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी होती इलेक्शन घेताना आणि अशा पद्धतीने काही लोक एक चुकीची माहिती लोकांपर्यंत देत आहेत. तर मला वाटतं त्या देखील आणि त्याच्यात जे सही करणारी मंडळी आहेत त्याच्यातले एक असा व्यक्तिमत्व आहे जो जुन्या कमिटीत होता आणि तो देखील आज देतोय त्याच्यात अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की त्याबद्दल पण लोकांमध्ये थोडंसं आपण जो संभ्रम निर्माण झाला ते पण क्लिअर करूया. ज्यांना कायद्याची जाण नाही असे लोक आहेत ना, काहीतरी लोकांना संभ्रमित करायचा प्रकार आतापर्यंत करत आलेले आहेत. ही आजची गोष्ट नाही. आपल्या निवडणुका होऊ नयेत म्हणून लोकांनी प्रयत्न केला. प्रशासकीय समिती बसावी म्हणून 30 लोकांच्या सह्या दिल्या. आम्ही एका दिवसामध्ये 140 लोकांच्या सह्या देऊन आपण सीओना भेटलो आणि निवडणूक पार झाली. निवडणूक पार झाल्यानंतर लोकांनी ही कमिटी बरखास्त होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आता तर काय झालं माहिती आहे, हरडीचा डाव आहे. जेव्हा खरं लोक खाली करायला लागले, प्रोजेक्टला सहकार्य करायला लागले, माडामध्ये आता डाळ शिजेनाशी झाली, मग काय करायचं? आपण म्हणतो ना, लहान मुलं जर सहज सहज जिंकू शकत नाही, मग रडीचं डाव चिटिंग करायची. तशी चिटिंग केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नलावडेंसारखा सुज्ञ माणूस, मला माहित नाही त्यांची बुद्धी कीव करावीशी वाटते की या लेवलला जाऊन म्हणजे आपली घरं तुटू नयेत किंवा कारवाई होऊ नये, कुठेतरी विलंब व्हावा, यासाठी या माणसाने या थराला जायचं. आणि बाकीचे साधीभोळी माणसं आहेत, 2-4 ड्राईव्ह करणारे लोक आहेत, त्यांचा निश्चित स्वार्थ आहे किंवा त्यांना जलसी आहे. कारण ही कमिटी आल्यापासून त्यांच्यात पोटशूळ उठलेलं आहे. तर काहीतरी काड्या करून हे करायचं आहे. आणि हे जे उपनिबंधक आहेत त्यांना वाईकरांनी मिटिंगला बोलवलं, त्यांच्या समक्ष हे करायचं नाही ते करायचं आहे. कदाचित दबाव सुद्धा असू शकेल, कारण एवढ्या पद्धतीने ते होऊ शकत नाही. त्यांनी पत्र दिले पण ते प्रशासक बसवण्या बाबतीमध्ये नाही. या लोकांनी जी तक्रारी केली त्यास अनुसरून इन्स्पेक्शनसाठी, बुक्स तपासणीसाठी त्यांनी एका व्यक्तीची, एका ॲडव्होकेटची नियुक्ती केलेली. पण आपण सविस्तरपणे त्यांना उत्तर दिलेले आहे. लोकांनी किती सह्या, किती लोकांच्या सह्या आहेत? 14 लोकांच्या. त्या 14 लोकांनी कधी सोसायटीमध्ये कधीही कुठली माहिती मागितली का? 2 ओळीचं पत्र दिलं का? डायरेक्ट जाऊन तुम्ही अशा तक्रारी कराल आणि त्याच्यावरती कारवाई होते, ते सोपं नाही आहे. ते आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि यापुढे पहिल्याप्रमाणे आमचा सगळा विश्वास जो आहे तो कायदेशीर प्रक्रियेवरती आहे आणि बहुमतावरती आहे. उद्या आम्ही 200-250 सह्या घेऊ, आम्ही उपनिबंधकाला सांगणार आहेत, याच्यातले जे लोक आहेत उलट यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. हे प्रोजेक्टला सहकार्य करत नाही आहेत, त्यांनी वाढीव बांधकामं केलेली आहेत, भाडेकरू ठेवून भाडं खात आहेत आणि त्यांना या प्रोजेक्टला जायचं नाही. आर्थिक नुकसान, फायदा म्हणजे होऊ नये. आता जो फायदा मिळतो तो कंटिन्यू व्हावा, हे एका उद्देशानेच त्यांचा हा प्रयत्न आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही. सगळ्यात महत्व म्हणजे आम्ही कधीही कुठलंही खोटं नाटं आम्ही सहन केलेलं नाही आणि म्हणजे त्याला आम्ही चॅलेंज केलेलं. आता या परिस्थितीत आम्ही सांगतो की जर उपनिबंधकांनी आमच्या पत्राची दखल घेतली नाही, आम्ही जाऊ, आम्ही चॅलेंज करू, त्याला हायकोर्टापर्यंत जाऊ. आम्ही अगोदर पण गेलेलो आहे आणि यापुढेही जाऊ, कारण आम्हाला याच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही. प्रशासक बसणं वगैरे सोपं नाही आहे. मागे पण प्रशासक बसले, 2 प्रशासक बदलले, सगळे प्रकार करून झाले. पण जी प्रक्रिया व्हायची ती झाली आणि यापुढे ती होईल. सोसायटी ॲज सच कुठलीही त्याला धोका नाही, कमिटीला कुठलाही धोका नाही. कोणी उठून कधी प्रशासक बसवेल किंवा कमिटी बरखास्त करायला इथे काय मोगलाई नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. ही प्रक्रिया जी आहे सगळी कायद्याने झालेली आहे. आम्ही पद्धतशीर निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून आलेलो आहोत. आमचा कारभार स्वच्छ आहे, ट्रान्सपरंट आहे. आम्ही जनरल बॉडी मिटिंग घेतलेल्या आहेत, ठराव पास केलेले आहेत, ते वेळोवेळी उपनिबंधकांना सादर केलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काही तथ्य नाही. फक्त हा मी म्हटलं तसा रडीचा डाव आहे. माडामध्ये आता कोणी तिकडे भीक घालत नाही म्हणेन, काही होत नाही आहे. मग काय करायचं? तर वेळ काढू करण्यासाठी किंवा सोसायटीला बिझी ठेवण्यासाठी अशा सगळ्या कामं करतात. त्याला आम्ही भीक घालत नाही. आणि मला असं वाटतं जे जागेवरचे लोक आहेत त्यांच्यात जो संभ्रम निर्माण केलाय, तर माझी विनंती असेल की तुम्ही देखील गोष्टींना समजून घ्या. ही अधिकृत सोसायटी आहे आणि अशा कोणत्याही प्रशासक बसणे हे प्रोसेसच नाही आहे. तर कोणत्याही मिसकम्युनिकेशन किंवा रुमर्समध्ये जाऊ नका. तुम्हाला जर बणे साहेबांनी आता देखील सांगितलं की तुम्ही खाली करणं गरजेचं आहे या पुनर्विकासासाठी, कारण आपण वारंवार तेच सांगितलं की ज्या दिवशी हा प्लॉट पूर्ण खाली होईल
त्यानंतर या कामाची सुरुवात जोराने असणार आहे. घरं खाली करण्याच्या याच्यावर तुम्हाला किती महिन्यामध्ये घरं मिळणारी ठरणार आहे. ज्या दिवशी शेवटचं घर खाली होईल त्यापासून 36 महिन्यामध्ये अतिरिक्त 6 महिन्यामध्ये आपल्याला घरं मिळायची आहेत. लोकांना घरभाडं थांबलेलं आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये पासून घरभाडं मिळायला पाहिजे होतं. 92 लोकांनी खाली न केल्यामुळे हे घरभाडं विलंब होतोय. हा जो नुकसान आहे, हा जो वेळ अपव्यय होतो, हा या लोकांमुळे होतोय. आणि मी पुन्हा एकदा बजावून सांगतोय, तुम्ही या सगळ्यांना सहकार्य करा. अनेक लोकांनी ते केलेलं आहे. एक सुज्ञ माणूस, एक व्यावहारिक माणूस म्हणून पहिला विचार करा, कोण काय सांगतो आणि आ वाढून सांगतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये न जाता तुम्ही स्वतः विचार करा की मी काय करतोय ते योग्य आहे की नाही. मी 580 लोकांच्या विरोधात जाऊन या न्यायालयीन प्रक्रियेतून आलेल्या प्रस्तावाला विरोध करून मी काय साध्य करतोय. मी पुन्हा सांगतोय की आम्ही ही प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये माघार नाही. आम्हाला माहिती आहे या प्रक्रियेमध्ये सगळी जी प्रोसेस आहे ती करायला लागेल. आमची धावपळ होईल, पैसा खर्च होईल, सगळं होईल. पण आम्ही तो एक एक पैसा वसूल करणार. 580 लोकांचा, 79 लोकांचा पैसा आम्ही या प्रक्रियेसाठी खर्च करणार नाही. तो ज्याचा त्याच्याकडूनच वसूल करणार. ही उगाच मी कोणाला भीती दाखवत नाही, फॅक्ट आहे. आम्ही करत आलेलो आहोत आणि करणार आहोत. संधी आहे. अजूनही म्हाडामध्ये मॅटर आहे. म्हाडाच्या ऑर्डर व्हायच्या अगोदर ज्यांना याच्यामध्ये यायचंय त्यांनी या, आणि ज्यांना खरोखरच कपाळमोक्ष करून घ्यायचंय, ज्यांचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल अशी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे. पण ज्याचं त्याने ठरवायचं काय करायचं ते. आम्ही ठाम आहोत. हा प्रोजेक्ट, ही प्रकल्प होण्यासाठी लोकांना खाली करून देणं ही सोसायटी जबाबदार आहे, आणि त्यासाठी जे जे काय करायला लागेल ते आम्ही करणार. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण प्लॉट आपल्याला खाली करून द्यायचा आहे. तुम्ही बातम्या बघत असाल की पुनर्विकासाची कामं ज्या ठिकाणी चालली तिथे कोणीही राहत असेल तर त्यांना अडचणीचं होऊ शकतं. हे आम्ही वारंवार सांगतोय. तर आम्हाला प्रत्येक सभासदांना विनंती असेल की जे जागेवर आहेत, या पुनर्विकासाच्या दृष्टिकोनातून आपण खाली करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हाडाचे अधिकारी येऊन त्यांनी सर्व्हे केलेला आहे. अधिकृत माझ्याकडे माहिती नाही आहे, पण मला खात्री आहे कोणीतरी अधिकारी येऊन माहिती दिली आहे. त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना, बीपीना असेल, सीओना असेल, त्यांचा अहवाल दिलाय. इनफॅक्ट मागच्या 10 वर्षापूर्वीच कार्यकारी अभियंता साईटवरती आले होते, त्यांनी संपूर्ण अहवाल त्यावेळी देखील दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आता काही फरक होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे किती लोक जागेवर आहेत, किती लोकांनी खाली केलं, आम्ही लेखी नोटीसमध्ये दिलेलंच आहे ना म्हाडाला. किती लोकांसाठी म्हाडा करणार आहे, किंवा कुठली यंत्रणा, उद्या चीफ मिनिस्टरकडे जरी गेले किंवा आणखी प्राईम मिनिस्टरकडे जरी गेले, तो जो माणूस, व्यवहारी माणूस आहे, तो काय बघेल किती लोकांचे हित साध्य होत आहे, किती लोकांच्या अडचणी होत आहेत, आणि विरोध जे करतायत त्याच्यामध्ये तथ्य काय, खरोखरच त्यांच्यावर अन्याय होतोय का? नाही होत आहे. ते स्वार्थ, निव्वळ स्वार्थ आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे अहंकार आणि अट्टहास. त्या अहंकार अट्टहास करणाऱ्यांचं काय काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे ते आपल्याला सगळ्या माहिती आहे. मी जास्त काही बोलत नाही. मला असं वाटतं एवढा मेसेज क्लिअर आहे. बाकीचे अपडेट आम्ही देत राहू. आमची संपूर्ण टीम, कमिटी आहे, आमचे सगळे हितचिंतक आहेत, ज्यांनी घरं खाली करून आम्हाला विश्वास दाखवलेला आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. ठरलेल्या मुदतीमध्ये विकासाकडून घरं घ्यायची ही जबाबदारी आमची आहे. तुमची सहकार्य असंच राहील याबद्दल मला शंका नाही. एकच पुन्हा सांगतोय की या कमिटीने, आम्ही लोकांनी तुमच्या सहकार्याने अनेक विघ्न आली, अनेक अडचणी लोकांनी करायचा प्रयत्न केलेला, सगळ्यावरती मात करून इथपर्यंत पोहोचलेलं आहे. हे आता पुढे आहे किरकोळ आहे. हत्ती गेलाय, शेपूट राहिले. त्यामुळे शेपूटसाठी आम्ही कुठे विचलित होणार नाही. फक्त एकच दुःख, खेद आहे की आपल्या लोकांवरती कारवाई करायला लागते. जो आमची पहिल्यापासून कमिटमेंट होती की होऊ नये, ही आमची प्रामाणिक इच्छा होती, ती करावी लागते. हा खेद राहील, पण त्याला नाईलाज आहे, कारण ते तुम्ही उडवून घेतलेलं आहे. आणि माझी एक आखरी विनंती असेल की तुम्ही आता 36 लोकांमध्ये ऑलरेडी आम्हाला 7 ते 8 लोकांनी कन्फर्मेशन दिले. इतरांना पण मी तेच विनंती करेन की कारवाई व्हायच्या अगोदर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच येऊन सोसायटीमध्ये लेखी स्वरूपात लिहून द्या की तुम्ही खाली करणार आहात या दिवशी, आणि त्या पद्धतीने तुमची कारवाई स्वतःहून 2 मिनिटं वेळ काढून आपल्या कुटुंबियांशी, आपल्या घरातल्या लोकांशी बोला. मी नेहमी सांगतो, सल्ला जर घ्यायचा असेल तर आपल्या कुटुंबातल्या लोकांचा घ्यायचा, लहान मोठ्यांचा सल्ला घ्यायचा. बाहेरच्या लोकांना काही फरक पडत नाही. त्यांना पोळी बाजून घेतली, तुम्हाला ओळखही दाखवणार नाहीत. त्यांची तिथपर्यंत आहे, त्यांची कुठेतरी पोळी शेकली की ते तुम्हाला विचारात घेणार नाही. तर आपल्या घरच्यांचा विचार घ्या, सल्ला घ्या, आणि काय तो निर्णय घ्या. अशाच पद्धतीने आपण वेळोवेळी पुनर्विकासा संदर्भातले अपडेट देत राहू. आणि कोणाला काही शंका असतील अजून देखील तर तुम्ही सोसायटी ऑफिसमध्ये आपले प्रतिनिधी असतात, ते तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती देतील. धन्यवाद.